सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चढाओढीनंतर भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। उद्या म्हणजेच 1 जून रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीवरून सोलापूर भाजपमध्ये प्रचंड सस्पेन्स निर्माण झालेला होता। माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी काटेकी टक्कर पाहायला मिळत होती। परिचारक गटाकडून या आमदारकीसाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठं लॉबिंग सुरू होतं। मात्र दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजेंद्र राऊत यांनीही जोरदार फिल्डिंग लावलेली होती। उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी राऊत यांनी मुंबईपासून थेट दिल्लीपर्यंत चक्र फिरवलेली होती आणि अखेर त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आलेलं आहे। भाजपनं राजेंद्र राऊत यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकलेली आहे। या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे प्रशांत परिचारक यांना। गेल्या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपसाठी सातत्यानं त्याग करणाऱ्या प्रशांत परिचारक यांना यंदा देखील आमदारकीनं हुलकावणी दिली आहे। सोलापूर जिल्हा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे सर्वात मोठे दावेदार म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिलं जात होतं। मात्र ऐनवेळी राजेंद्र राऊत यांचं नाव जाहीर करून भाजपनं प्रशांत परिचारक यांचा गेम ओव्हर केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर भाजपमधील अंतर्गत समीकरणं आता कशी वळण घेतात आणि प्रशांत परिचारक गट यावर काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।